पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह परिवार देवतांच्या मंदिरांचे पुरातन मंदिर संवर्धनांतर्गत कामे चालू आहेत, परंतु सदर कामे ही काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला। यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव काय म्हणाले पहा। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आता सगळ्यात ऐतिहासिक मंदिर दिंडीरवन आणि लकुबाई मंदिर आहे, त्या मंदिराच्या कट्ट्याचा जीर्णोद्धार चालू आहे आणि आम्ही आत्ता ते कामवाल्याला, इंजिनियरला, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की सगळी माती काढून इथं चांगला मुरुम टाकला तर काम चालू करा, अन्यथा आम्ही काय काम होऊ देणार नाही। ही पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं, मग त्यांनी आत्ता इथं येऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आम्ही इथं सांगितलं की इथं पूर्ण इथली माती काढून इथं चांगल्या प्रकारे मुरुम भरा, अन्यथा हे काम नाही चांगलं झालं तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी।